निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। सध्या साकूर पठार भागात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्यात। पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा व अल्पवयीन मुलींच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन मुलींशी सलगी केली जाते। त्यांना प्रेमाच्या मृगजाळ्यात ओढलं जातंय। आपली वासना भागवण्यासाठी या मुलींच्या भावनांशी खेळलं जातंय। वेगवेगळे स्वप्न दाखवून या मुली या टवाळखोरांच्या सावज बनल्या जातात। अज्ञानपणात आपलं चारित्र्य या वासनांध राक्षसांच्या हवाली करते। सर्वस्व लुटल्यानंतर या पीडित मुलींना आता आपलं आयुष्य याच्या पायाजवळच आहे असा भ्रम निर्माण करतो व आपल्या बालवयात वयाने निम्मे आयुष्य गमावलेल्या बापड्याची अभागी कारभारीण बनायचं स्वप्न बघते। होय, मी जरा आज थोडं वेगळंच बोलतोय, पण हे सत्य आहे। आपला पाल्य पालकांनी सांभाळला पाहिजे, कारण आजची घटना ही अतिशय हृदय हेलवणारी आहे। पालकांनी कानात तेल घालून ऐकावी अशी ही घडलेली घटना आहे आजची घारगाव पोलीस ठाण्यामध्ये। पठार भागातील एका गावात राहणारी अल्पवयीन शाळकरी मुलगी व त्याच गावातील सगळ्या गावानं आपल्या दुर्गुणानं ओवाळून टाकलेला महाठग यांच्यात कायद्याला मान्य नसलेले नाजूक संबंध निर्माण होतात। मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिला इमोशनल ब्लॅकमेलिंग सुरू होतं। अगोदर संपूर्ण गावात बदनाम असलेला हा भामटा मुलीला अलगद फसवतो आणि तिच्याशी नाजूक संबंध निर्माण करतो। नंतर या मुलीला विविध आमिषे दाखवून घरातून अपहृत करतो। अपहरण केल्यानंतर मुलीला कोसोदूर विविध ठिकाणी घेऊन फिरतो। नवी मुंबई, पनवेल, घनसोली या ठिकाणी तो 3-4 दिवस फिरतो। परंतु घारगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या आईवडिलांनी आपल्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची बातमी या महाठगास कळून चुकते। हा या मुलीला मध्येच आळेफाटा येथेच सोडून हा भामटा तिथून फरार होतो। पीडित मुलगी मात्र भयभीत होऊन पोलीस ठाण्यात येते। पोलीस मुलीचे जबाब घेतात। आरोपी मात्र फरार होतो। पीडित मुलीच्या आईनं मात्र आपल्या मुलीचं अपहरण 4 ते 5 लोकांनी केलं असल्याचं म्हटली। त्यामुळे घारगाव पोलीस आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। पठार भागात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला घरात डांबून ठेवण्याचा व तिच्यावर अत्याचार करण्याची घटना घडली होती। त्यानंतर मागीलच काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानं तिनं आपलं जीवन संपवलं। तो आरोपी घारगाव पोलिसांनी पारनेर येथून जेरबंद देखील केला। आता या मुलीला देखील घारगाव पोलीस न्याय देतील अशी आशा मुलीचे नातेवाईक व्यक्त करतायत। यावेळी समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण रोशनीताई राऊत यांनी पालकांना आव्हान केलंय। बघूयात। मातोश्री हॉस्पिटल साकूर येथे एक स्तुत्याचा उपक्रम। या हॉस्पिटलच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं एक स्तुत्य उपक्रम, भव्य रक्त तपासणी शिबिर अवघ्या 100 रुपयामध्ये। PSL तपासणी म्हणजेच रक्तातील साखरेचं प्रमाण, ब्लड ग्रुप तपासणी म्हणजे HB म्हणजेच हिमोग्लोबिन तपासणी, तसेच ब्लड प्रेशर म्हणजेच BP तपासणी, अशा तपासण्यांसह डॉक्टर पवन खेमनर यांचं मोफत मार्गदर्शन मिळणार आहे। तेव्हा त्वरा करा आणि या शिबिरास अवश्य भेट द्या। हे शिबिर आहे गुरुवार दिनांक 19/2/2026 रोजी सकाळी ठीक 9 वाजता ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालणार आहे। ठिकाण आहे मातोश्री हॉस्पिटल साकूर। डॉक्टर पवन गंगाराम खेमनर यांचं मातोश्री हॉस्पिटल। ताई, आज पुन्हा एकदा आपल्या पठार भागामध्ये एका मुलीच्या बाबतीत पुन्हा एक घटना घडली आहे। अल्पवयीन मुलगी आहे, पुन्हा एका नराधमाची शिकार होते। काय वाटतंय, काय हे वाढते प्रकार? तुम्ही समाज प्रबोधनकार आहात, तुम्ही एक कीर्तनकार आहात, तुम्ही या प्रकरणात आता पुन्हा एकदा त्या मुलीचं समुपदेशन करण्यासाठी आलं। काय वाटतं, या सगळ्या गोष्टी कशामुळे घडत आहेत? काय
काय माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज नाही आपण बघतोय रोजच ह्या घटना घडत आहे आणि ह्या कुठेतरी थांबाव्या अशी तुम्हाला पण कळकळ वाटते किंवा मला पण ही कळकळ आहे. आणि आज कुठेतरी रोज समजा डिपार्टमेंटला येऊन आई वडील रडताय, आपलं पठार भाग असेल किंवा खाली संगमनेर तालुका असेल, आज कंटिन्यू म्हणजे ह्या घटना रोजच चालू आहे. आम्हाला समजा किंवा तुम्हाला पण कुठेतरी रोज पळावंच लागतं. ह्या घटना बघताना खूप वाईट वाटतं. सगळ्यात जास्त वाईट ह्या गोष्टीचं वाटतं आहे की जेव्हा हे लेकरं अल्पवयीन मुली असताना समजा चुकीच्या पाऊल टाकतात, पण त्या लेकरांना समज नाही आहे. आता आजची जी घटना घडली आज पठार भागामध्ये खूप वाईट घटना घडली आहे की ती मुलगी आज 9वीमध्ये असणारी मुलगी, अल्पवयीन लेकरू आहे. समोरचा मुलगा एवढा आज 28 वय आहे त्या लेकराचं आणि तो सुज्ञ नाही, परंतु त्या मुलीला कळत नाही. पण इथं कुठेतरी म्हणजे चूक घडते की आज ह्या गोष्टी घडायलाच नको आहे. कारण आज बघताना आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येतं आहे. ह्या गोष्टी रोज कुठेतरी काहीतरी घडताय, ह्या कुठेतरी थांबावा. पण याच्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावा लागतील किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या मागं कुठेतरी चुका आईवडिलांच्या पण होतात. कारण आपण आपल्या लेकरांना शिकवायचं आहे, मोठं बनवायचं आहे, हे स्वप्न आपण बघतोय ॲक्च्युली. पण ते लेकरं ज्यांना घडवायचं आहे, ज्यांना शिकवायचं आहे, त्यांच्यासाठी आपण उपाशी तापाशी राहून त्यांच्या शिक्षणासाठी त्यांची जबाबदारी स्वीकारतोय किंवा कष्ट करून त्यांच्यासाठी जमवतोय जे काही 2 रुपये. पण खरंच ते लेकरं घडताय का, ते लेकरं शिकताय का, त्यांचे स्वप्न शिकण्याचे आहे का, हे बघण्यासाठी आईवडिलांना आज वेळ नाही. त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. कारण जर प्रत्येक आईने, आता समजा वडिलांचं सोडा, ते जेंट्स आहे, ते काही समजा मुलींकडं जास्त चौकशी करू शकत नाही किंवा त्यांना जास्त वेळ नाही. कारण पुरुष लोकांचं कसं असतं की आज घराचं त्यांना चालवायचं आहे, घर सांभाळायचं आहे, त्याच्यासाठी 2 रुपये आणायचे, त्यांना ह्या कुटुंबाचा भार उचलायचा आहे. म्हणून त्या गोष्टी पुरुष लोक करू शकत नाही. पण स्त्री जी घरातली आहे, जी आई आहे, जी घराची माता आहे, जिच्यामुळे हे घर चालतंय, तर त्या आईने आज कुठंतरी ती वेगळ्या मार्गाने, ती कुठं ब्युटी पार्लरमध्ये जाते, तिचं नको तिथं कुठंतरी मोबाईलमध्ये फेसबुक वगैरे ह्या चुकीच्या मार्गामध्ये जास्त करून आजच्या आया घुसल्या आहे. कुठेतरी टी व्हीमध्ये मालिका लागतात. ह्यामुळे कुठेतरी आई हा शब्द संपला. एकतर ॲक्च्युली मम्मी शब्द आला, मम्मीमुळं ती बिघडली. पहिली मला असंच म्हणावं लागेल. कारण आई होती पूर्वीची, ती आई कडक होती, त्या आईचं लक्ष राहत होतं, तिचा दाप होता, साधी भोळी होती, शिकलेली नव्हती, ते बिगर शिकलेली आई होती. पण ती आई चांगले संस्कार देत होती, आपल्याला लेकरांना घडवत होती, लेकरांना आई बहीण हे सांगत होती. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये कुठेतरी हे थांबत होतं. पण हल्लीच्या काळामध्ये आई वडिलांनाच वेळ नाही, त्याच्यामुळं मुलं कुठं जातात, काय करतात, काय नाही करत, हे कुठंतरी आईवडिलांची मला याच्यामध्ये चूक वाटते. कारण लेकरांना तुम्ही 100% त्यांचे स्वप्न बघा, त्यांना मोठं करायचे, पण लेकरं मोठे होण्याच्या लायकीचे आहे का, ते घडतील का, हे सुद्धा तुम्ही तितकं चेक केलं पाहिजे. लेकरांचे मोबाईल चेक केले पाहिजे, ते कोणासोबत राहतात, कोणाच्या सोबतीमध्ये राहून त्यांना कुठले संस्कार लागलेत. मैत्री फार महत्त्वाची आहे. मित्र कसा आहे, तो कोणाच्या सानिध्यात आहे, मुलगा असेल मुलगी असेल, हे पहिलं चेक करणं गरजेचं आहे. पण हे चेक करायला आईवडिलांना वेळ नाही आणि इथं कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. ताई, आपण आता या मुलीला या ठिकाणी समुपदेशन केलं, परंतु ही मुलगी 4 दिवस झाली अप्रोच झाल्याची तक्रार याच पोलीस स्टेशनला आहे. हो. तर अप्रोच झाल्यानंतर त्या मुलापर्यंत संदेश गेला असेल किंवा काय, मुलांनी मुलगी मध्येच रस्त्यात कुठेतरी सोडून दिली. ती मुलगी त्यानंतर आली पोलीस स्टेशनला, इथे येऊन तिनं झालेला प्रकार सांगितला. परंतु तिनं कुठल्याही प्रकारचं जे आहे आमचं फिजिकल रिलेशनशिप आलेली नाही. तर या गोष्टीतून असं वाटतंय का 4 दिवस पूर्वी त्या मुलाबरोबर राहिली आणि कुठंतरी ती मुलगी मुलाला वाचवते, पण मुलांनी मात्र तिचं कुठल्याही प्रकारचं हे न करता हातवर करत तिला मध्ये सोडून निघून गेला. याबद्दल तुम्ही मुलीला काय? फार महत्त्वाचा विषय मांडला आहे तुम्ही दादा, आणि हा फार प्रत्येक मुलीने घेण्यासारखा विषय आहे. आणि हा विषय तर मला असं वाटतं तुम्ही फ्रंटला टाकावा. म्हणजे हा विषय मुलींसाठी खास आहे की आपण ज्या मुलाबरोबर जातोय, ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानचं मोठं केलं आहे, ज्या आईवडिलांनी तळहाताच्या फोडासारखं आपल्याला
जपलंय, ज्यावेळेस आपल्याला बोलायला कळत नव्हतं, ज्यावेळेस आपल्याला चालता येत नव्हतं, तेव्हा त्या आईवडिलांनी आपल्याला बोलणं चालणं सगळं शिकवलं असेल. ते जर जेवण करत असेल आपली माय, तर ती माय जेवता जेवता आपण जर केली असेल तर ती माय जेवणाच्या ताटावरून उठून आपल्या लेकराला, पण ती कधी म्हटली नाही का मेल्या थांब थोडा असं वगैरे नाही का. ती आजारी असेल, उपाशी असेल, पण आपल्या लेकरामध्ये सगळं सुख त्या आईने मानलं. आणि आज बाप आई कबाड कष्ट करते, स्वप्न बघते, आणि आज ह्या मुली समजा बाहेर जात आहे. तो 2 दिवस 4 दिवस 5 दिवस किंवा महिन्याचा सोबती तो कुठंतरी महिन्यामध्ये संपर्कात येतो, आणि त्याच्यावर विश्वास ठेवून ह्या मुली त्याच्यासाठी प्राण देऊ, त्याच्यासाठी आम्ही नाही जगणार. अरे ज्या आईबापांनी तुम्हाला तर हाताच्या फोडासारखं 25-25 वर्ष सांभाळलंय, ज्या आईवडिलांनी जगण्याच्या योग्यतेचं बनवलं, लायकीचं बनवलं, ज्या आईबापांनी तुम्हाला एवढं लहानचं मोठं केलंय, तुम्हाला हे जगच माहीत नव्हतं, ह्या जगात आणणारे जे आईवडील आहे ते तुम्हाला महत्त्वाचे नाही. त्यांच्यावर मुली केस करता येऊन की यांच्यापासून संरक्षण नाही आहे, यांच्यापासून धोका आहे. तर मला वाटतं ह्या मुली कुठेतरी भरकटल्या की ज्या मुलाबरोबर तुम्ही जाणार आहे त्या मुलाची पुढची गॅरंटी काय आहे. जो स्वतःच्या आईवडिलांना सोडून जातोय, किंवा मला त्या मुलाला पण बोलायचं आहे की बाबा तो आईवडिलांना सोडून जाते ती पोरगी, ज्या बापाने तिला जन्म दिला, अंगा खांद्यावर खेळवलंय, ती मुलगी स्वतःच्या आईवडिलांना जन्मदात्याला सोडून जाती. तर मुलाला सुद्धा मला सांगायचं आहे की तुझ्याबरोबर राहील याची गॅरंटी काय, किंवा त्या मुलीला सुद्धा सांगायचं आहे का जो मुलगा त्याच्या आईवडिलांना सोडून जातोय तो मुलगा तुला कशावरून सांभाळ, ज्याला स्वतःची आईच कळली नाही तो तुला काय सांभाळणार आहे. आजच्या प्रकरणावरून बघितलं आपण, मुलीला कुठं सोडून दिलंय रस्त्यामध्ये, तिला सांगतोय की नाही माझ्यावर केस होईल. मग अशी मी मुलीबरोबर बोलताना त्या मुलीने मला बोलली की 5,000 रुपये होते, ते 5,000 घेऊन मी 5 दिवस काढले, आणि मग तो मला म्हटला 3 केसी होतील म्हणून मी डिपार्टमेंटला आले. म्हणजे त्याने कुठेतरी तुला 5 दिवस फिरवलं, बस एवढंच. आज तिच्याबरोबर तिचं कुटुंब उभं आहे, पूर्ण कुटुंब, आणि ती काय म्हणते नाही मला त्याला वाचवायचं, तो मी सोबत राहिले पाहिजे. म्हणजे जे आज धायमकलून आईवडील रडताय त्यांचं डोळ्यातलं आसू अजिबात दिसत नाही आहे. आणि काल ते पोरगं कुठून तरी सोमडं येतं ते संपर्कामध्ये, त्याच्यासाठी जर ती पोरगी नाही मी येडी होईल वगैरे असं हे बोलणं चुकीचं आहे. आणि हे 2 दिवसाचा भ्रम आहे, तिला अजून तर 4-2 दिवसांनी कळेल. जो मुलगा रस्त्यात सोडून जातोय त्याचा काय हे घेणार आहे तुम्ही, त्याला माहिती आहे की मी गुतल. जो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुला रस्त्यावर सोडतोय, तुझ्या भविष्याचा विचार केलाय का त्याने, की उद्या तुला जर समजा कोणी मारलं काही झालं तर त्याचं काय त्याला गरज आहे, तो स्वतःला वाचवायसाठी निघून गेला. म्हणून हा मेसेज सगळ्या मुलींनी आचरणात आणण्यासारखा आहे. आज घडलेली जी घटना आहे तर याच्यावरून प्रत्येक मुलीने याची जाणकारी घेतली पाहिजे. ना आपण ज्या मुलाबरोबर पळून जातोय पुढं भविष्यामध्ये तो मुलगा आपल्याला कसा वागवेल, तो आपला सांभाळ करील का, त्याच्यावर आपण विश्वास ठेवून काय करू शकतो. उद्या त्यांनी आपल्याला जेव्हा मारून टाकलं, कुठं सोडून दिलं, आपल्याला बघायला कोणी. म्हणून कोणावरही विश्वास न ठेवता आपल्या जन्मदात्या आई वडिलांवर विश्वास ठेवणं हे मला माझ्या मुलींना सांगायचं आहे बहिणी.